पै आपलेने भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपानं उपदेश करतायत, त्याचा विचार आपण करतो. अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग कर आणि अनन्य भावानं मला शरण ये, हे भगवान बोलले. अनन्य भावानं शरण ये हे म्हणत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी मला एकाला या एक पदाचा अर्थ अनन्यता असा करून अनन्य भावानं मला एक पद स्वतंत्र न घेता तैसा मी एक वाचोनी कहीं भिन्ना भिन्न आन नाही. इथं एक पदाची योजना जरी केलेली असली तरी तिथं अनन्यता सांगण्याकरताच एक पदाचा विचार भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अशा पद्धतीनं मला शरण ये. हे शरण ये म्हणजे काय कर, शरणागती स्वीकारायची म्हणजे नेमकं काय करायचं. एखाद्याला शरण जायचं म्हणजे काय करायचं, मी तुम्हाला शरण आलो, तुम्ही मला मदत करा, याच्या पलीकडे काय. परंतु थोडा विचार त्याचा आपल्याला असं सांगितला गेला की शरणागती या शब्दाचा अर्थ करताना केवळ त्याच्याकडे जाणं आणि आपल्या मदतीची याचना करणं इतकंच नाही, तर त्याच्यामध्ये शरणम ग्रहरक्षित्रोह या नियमानुसार आश्रय करणं आणि रक्षण करणं या दोन्ही अर्थाने शरणागतीचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. शरणम रक्षितारम, रक्षण करावं, भगवंतानी आपलं रक्षण करावं. गजेंद्रांनी भगवंताची शरणागती स्वीकारली, रक्षणाच्या अपेक्षेनं स्वीकारली. परंतु बिभीषणाने भगवंताची जी शरणागती स्वीकारली ती केवळ रक्षणाच्या अपेक्षेने स्वीकारली नाही, ती आश्रयाच्या भूमिकेतून स्वीकारली. भगवत चरणाचा आश्रय व्हावा याच्याकरता म्हणून ती शरणागती स्वीकारली. पण आश्रयामध्ये सुद्धा एक अंश रक्षणाचा आहेच आहे. त्याचा विचार नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी शरणागतीची व्याख्या करताना आपल्याला असं सांगितलं, पै आपुलेनी भेदे वीण माझे जाणी जे जे एकपण. जे माझे एकपण आपुलेनी भेदे वीण जाणी जे तया नाव शरण मज येणे गा, त्याला मला शरण येणं असं म्हणतात. स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाला सुद्धा वगळून जो केवळ परमात्म्याचं अस्तित्व स्वीकारतो आणि परमात्माच एक मानतो, तीच भगवंताची शरणागती आहे. हे ज्ञानेश्वर महाराज इथं शरणागतीची व्याख्या म्हणून आपल्याला सांगतात. आपण थोडासा विचार त्या संबंधामध्ये असा करत होतो की भगवंताची शरणागती, भगवंताला शरण जाणं, प्रपत्ती, हे जे शब्द आपल्याला गीतेमध्ये सापडतात त्यांचा नेमका अर्थ काय करायचा. आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये आपण ज्याला सर्वस्व मानत आलेलो आहोत त्या सर्व पदार्थांचा त्याग करून एक आणि एकच परमात्मा जो सर्व व्यापी आहे, सर्वांतर्यामी आहे, अशा परमात्म्याचा आश्रय करणं, त्याला शरण जाणं, हा विचार प्रपत्तीमध्ये विशेषत्वानं येतो. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. माम एव ये प्रपद्यन्ते, तिथेही एवकार घातला, माम शब्द घातला. प्रपद्यन्ते ते मला शरणागतीची भूमिका तिथेही मांडली. माया मेताम तरंती ते, मी त्यांना या माया नदीच्या पलीकडे घेऊन जातो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात वगैरे वगैरेचा विचार नंतर आहे. पण ही शरणागती देवाची स्वीकारली पाहिजे, कारण सर्वाचं अधिष्ठान असणारा, सर्वांतर्यामी असणारा, त्याच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. माया सुद्धा शेवटी त्याच्याच आश्रयाला जाऊन विलीन होते. सगळं जग शेवटी त्याच्यामध्येच जाऊन विलीन होतं. ते जग सुद्धा त्याच्यापासून वेगळं राहत नाही. जग त्याच्यापासून निर्माण होतं, त्याच्यामध्ये त्याच्याच आश्रयाने राहतं आणि त्याच्यामध्ये विलीन होतं वगैरे. हा सगळा विचार पुन्हा स्वतंत्र मानावा लागेल. परंतु या जगतामध्ये सर्वांतर्यामित्व हे केवळ आणि केवळ परमात्म्याच्याच ठिकाणी आहे. सर्व व्यापकत्व परमात्म्याच्याच ठिकाणी आहे. सर्व अधिकरणत्व परमात्म्याच्याच ठिकाणी आहे. त्यामुळं शरणागती ही केवळ त्याच्याच बाबतीत असली पाहिजे, हा आग्रह माम एकम या पदानं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर धरला. भगवान असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आपुलेनी भेदे वीण. शरण जाणारा स्वतःला वेगळं ठेवून जर शरणागत होत असेल तर ती शरणागती ज्ञानेश्वर महाराजांना मान्य नाही. सगळं सोडायचं,
सगळं म्हणजे काय काय सोडायचं या संबंधातला विचार करताना आपण एक बिभीषणाचा विचार बघून आलो. बिभीषण ज्या वेळेला शरण आले त्यावेळेला मी काय काय सोडून आलो हे सांगताना बिभीषणाने सांगितलं, भवंतम सर्वभूतानां शरण्यम शरणम गतः परित्यक्ता मया लंका मित्राणी च धनानी च. मया लंका मित्राणी धनानी परित्यक्ता, मी हे सगळं सोडून दिलंय, सगळ्याचा त्याग केला. मी लंकेचा त्याग केला याचा अर्थ मी ज्या लंकेमध्ये राहत होतो, जी माझी मातृभूमी होती, त्या भूमीचा सुद्धा देवा तुमच्याकरता मी त्याग केला. मी माझ्या मित्रांचा त्याग केला, मी माझ्या धनाचा त्याग केला. तिन्ही गोष्टी बिभीषण बोलले. मग अशा पद्धतीनं कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करायचा, काही वेळेला विचाराचा त्याग आणि काही वेळेला वस्तूचा त्याग, अशा दोन पद्धतीनं आपण त्याचा विचार पाहिला होता. विचाराचा त्याग करताना वस्तू आणि विचार या दोन्हीचा त्याग करताना आपण थोडंसं भावार्थ रामायणातलं चिंतन पाहत होतो. ज्या वेळेला सुमंत भगवान रामचंद्र प्रभूंच्या भेटीला गेले त्यावेळेला भगवत दर्शन होण्यासाठी त्यांना काय काय सोडावं लागलं याचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आपण पाहत होतो. काय काय सोडावं लागलं नाथ महाराजांनी वर्णन करताना सांगितलं, रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पै राहे, चौथे द्वारी सांडिता अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ, सहावे द्वारी साधने समस्त स्वय ही राहती, सांडोने मी तूपणाचा सांगात मग रिघावे सातवे द्वारात, तेची भेटे रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. याच्यामध्ये रथ पहिल्या दारात सांडायचा, रथ टाकायचा या शब्दाचा अर्थ आराम आणि वेग या दोन्ही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात परमार्थाकरता. भगवंताला शरण जायचंय ना, मग शरण जाताना आराम करून चालत नाही. शरण गेल्यानंतर भगवान येणारच आहेत असं म्हणून गजेंद्र जर अजून 2 वर्ष थांबला असता तरी मेला असता. आता थांबायचं नाही, आता ती हे करायची नाही, आरामानं राहायचं नाही आणि जास्त गतीही घ्यायची नाही. फार गतीनं मनुष्य प्रयत्न करायला लागला, फार वेगानं प्रयत्न करायला लागला, त्याला अपेक्षा तशीच आहे. आपण तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, मुखी नाम हाती मोक्ष म्हटलं की माणसं तुकोबारांसमोर उभं राहून म्हणतात विठ्ठल दाखवा मोक्ष. अरे मुखी नाम हाती मोक्ष म्हणजे लगेच तोंडातून नाव आल्याबरोबर हातात मोक्ष यावा का? पण ते नाम घेण्याची जी तीव्रता, भावतीव्रता जी आहे ती आपल्या ठिकाणी निर्माण झाली का, हा प्रश्न विचारात घ्यायला कोणी तयार नाही. आणि याच्याकरता म्हणून वेगानं काही गोष्टी परमार्थामध्ये करता येत नाहीत. अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः असं महाभारताने एके ठिकाणी म्हटलंय. गुरूंची सेवा न करणं, गडबडीनं विद्या मिळवणं आणि आत्मस्तुती करून विद्या मिळवण्याचा प्रयत्न करणं, या तिन्ही गोष्टी विद्येच्या शत्रू आहेत. या 3 गोष्टी असतील तर विद्या मिळत नाही. सेवा न करता विद्या मिळवण्याचा प्रयत्न केला तर विद्या मिळत नाही. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, हे झालंच पाहिजे. अशुश्रूषा, शुश्रूषा न करता, सेवा न करता विद्या मिळवता येत नाही. त्वरा, गडबडीनं विद्या मिळवता येत नाही. काही गोष्टी गडबडीनं मिळवाव्या लागतात, लागत नाही तसं नाही. कोणती गोष्ट धर्म मार्गानं तुम्हाला जायचंय, दान यज्ञ आदी कर्म जर करायची असतील तर ती गडबडीनं केली पाहिजे. अजरामरवत प्राज्ञो विद्यामार्थम च साधयेत गृहीतैव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत, असा विचार आहे. आपल्याला जणू मरणच येणार नाही असं समजून माणसानं विद्या मिळवली पाहिजे आणि पुढच्या क्षणी आपण मरणार आहोत असं समजून माणसानं दानधर्म केला पाहिजे. आपल्याला मरण येणार नाही असं समजूनच अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत, संपत्ती आणि विद्या मिळवताना आपल्याला मरण येणार नाही असं समजून मिळवलं पाहिजे. गडबडीनं विद्या मिळवून चालत नाही. सावकाश सावकाश एक प्रमेय कळल्यानंतरच पुढच्या प्रमेयाकडे जायचं. एक विचार आत्मसात झाल्यानंतरच दुसऱ्या विचाराकडे प्रवृत्त व्हायचं. विवेकातून वैराग्याकडे जाताना विवेकाचा ढोबळ विचार करून वैराग्य निर्माण होत नाही. विवेक पूर्ण अंगी बाणावा लागतो तेव्हाच वैराग्य निर्माण होतं. सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते, वैराग्य हे विवेकातूनच निर्माण होतं
आणि ते वैराग्य असं काही कुठलंही वैराग्य नाही, स्मशान वैराग्य, प्रसूती वैराग्य, ही जी वैराग्य आहेत की नाही, या वैराग्याचं चिंतन संत करत नाहीत. असं वैराग्य नवे वैराग्य सोपारे. वाटतं आपल्याला वैराग्य सोपं आहे, टाकणं सोपं आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात नाही बाबा, वैराग्य म्हणजे सोपं नाही. वैराग्य आगी बाणवण्याकरता आधी विवेकपूर्ण रुजला पाहिजे. नाहीतर वाईट पदार्थ पाहून, त्याज्य पदार्थ पाहून कुणाच्या मनात त्यागाची भूमिका निर्माण होत नाही हो. ज्ञानोबाऱ्यांनी केलेलं जर चिंतन आपण उलट्या अंगानं विचारात घेतलं, उठिलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आताची गेले, या दृष्टांताचा विचार करताना कुत्र्याच्या उलटीकडे पाहून कुणाला त्यागाची भावना येणार नाही सांगा ना? कुणालाही येईल. घाणेरडा विषय बघितला की सगळेच विरक्त असतात. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते. घाणेरडा विषय पाहून कोण वैराग्यवान नाही. पण सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. पण संतांच्या ठिकाणी निर्माण झालेलं जे उत्तम वैराग्य आहे ते असा घाणेरडा पदार्थ पाहून निर्माण होत नाही. मग ते वैराग्य जे निर्माण होतं ते विवेकातून निर्माण होतं. म्हणजे विवेकपूर्ण अंगी बांधला नंतरच वैराग्य. वैराग्य अंगी बांधलं, वशिकार वैराग्य निर्माण झालं, मगच समाधी षटक. मग समाधी षटक संपत्ती पूर्ण अंगी बांधली, मगच मुमुक्षुता. मुमुक्षुता पूर्ण अंगी बांधली, मगच श्रवण. श्रवण पूर्ण अंगी बांधलं तरच मनन. मनन बांधलं तरच निदिध्यासन. आणि निदिध्यासन करता आलं तरच तत्वम पदार्थ शोधन. विवेकाचा ओबडधोबड विचार करून तत्वम पदार्थ शोधनापर्यंत जाईन असं म्हणून चालत नाही. तिथं वेगाची अपेक्षा नाही, गडबड करून चालत नाही. काही गोष्टी आपल्याला मिळतात त्या गडबडीनं कधीही मिळत नाहीत. त्याला योग्य वेळ यावी लागते, योग्य काळ यावा लागतो. योग्य वेळ योग्य काळ नसेल तर काही गोष्टी, अरे लहान मूल बोलायला लागतं ते सुद्धा योग्य काळ आल्यावरच बोलायला लागतं. बीज पेरल्यानंतर त्याच्यातून कोंब जो निर्माण होतो त्याला योग्य काळ यावा लागेल का नाही? का काल ज्वारी पेरली की आज लगेच रास झाली पाहिजे असं होत नाही. जगाच्या पाठीवर योग्य वेळ आली पाहिजे. नादेश काले किंचित स्यात देशकालो प्रतीक्षता महाभारताने म्हटलंय. योग्य देश आणि योग्य काळ आल्याशिवाय माणसाला फलाची प्राप्ती होत नाही. योग्य देश नसेल, तुम्ही किती प्रयत्न करा फल मिळणार नाही. योग्य काल उद्भवला नसेल, आपण किती प्रयत्न करा परिणाम होणार नाही. पण योग्य काल जर आला असेल तर थोड्या प्रयत्नाने सुद्धा फल आपल्या हातात येतं. योग्य देश असेल, थोड्या प्रयत्नाने फल आपल्या हातात येतं. केशराची शेती करायची असेल, केशर पिकवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये अंग मोडून किती मेहनत करा, केशर पिकवता येत नाही. सफरचंदाचं पीक घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात आमच्या मराठवाड्यात येऊन किती अंग मेहनत करा, सफरचंदाचं पीक नाही, त्याला काश्मीरमध्येच जावं लागेल. सफरचंदाचं पीक घ्यायचं असेल, झाड लावायचं असेल तर योग्य देश पाहिजे, काश्मीर. आणि हुरडा पाहिजे असेल तर ते मराठवाड्यातच यावं लागतं, ते काश्मीरमध्ये हुरडा मिळत नाही. म्हणजे योग्य देश पाहिजे. बरं, हुरडा जरी आपल्याला इकडं मिळवायचा असला तरी त्याला योग्य काल पाहिजे का नाही? का वैशाखात हुरडा? वैशाखात मिळत नाही ना बाबा हुरडा, वैशाख नाहीच, त्याचा योग्य कालच नाही. नादेश काले किंचित स्यात देशकालौ प्रतीक्षताम. योग्य देश आणि योग्य काळाची प्रतीक्षा करा. उगीच गडबडीनं काहीतरी करायचं. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वेण. जोपर्यंत योग्य काळ येत नाही तोपर्यंत आपण किती गडबड केली तरी उपयोग होत नाही. दृष्टांत विचार दोन्ही भिन्न भिन्न आहेत, विचार नाही असा नाही. एकीकडे तुका म्हणे यासी न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, हेही विधान आहे, तातडी करू नका. आणि दुसऱ्या बाजूने करावी तातडी, तेही करा. तातडी करा काही वेळेला तातडी करू नका. पण तातडी करण्याचे विषय कोणते आणि तातडी न करण्याचे विषय कोणते याचा विवेकानं विचार करता आला पाहिजे. करावी तातडी परमार्थी एक, आणि तुका म्हणे न चले तातडी दुसरा विचार. याचा सरळ समन्वय करता येतो. परमार्थात येईपर्यंत तातडी करा, परमार्थात आलात की गडबड करू नका. मग हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू. तिथं आता गडबड करू नका, येईपर्यंत गडबड करा. कधी एकदा पंढरपूरला जाईन असं वाहू द्या, कधी एकदा आषाढी एकादशी येईल, कधी मी एकदा चालत निघेन, कधी एकदा पंढरपूरला जाईन, याच्याकरता गडबड करावी. पण पंढरपूरला आलं की जायची गडबड करू नये.
तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, हे प्रमाण चालतच नाही, किती प्रयत्न केले तरी नाही. इथं आल्यानंतर मग निवांत. इथं आल्यानंतर श्रवण झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, वास्तव्य झालं पाहिजे. चातुर्मासाचं झालं तर फारच आनंदाची गोष्ट आहे. 12 महिन्याचं झालं तर फार उपयोग होत नाही. चातुर्मासात जेवढा आनंद मिळतो तेवढा 8 महिन्यात कुठला मिळायला गेला महाराज. इथं चातुर्मास म्हणजे भजन, कीर्तन, प्रवचन, पाठ हेच चालू ना सगळीकडे. 8 महिन्यामध्ये तेवढं काही नाही. सोडा, म्हणजे राहू नये असं माझं म्हणणं नाही. 12 महिने राहिला तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाही असं नाही. 4 महिन्यात जे श्रवण केलं त्याचं चिंतन करण्याकरता पंढरपूर शिवाय दुसरं कोणतं क्षेत्र चांगलं? आळंदीला राहावं, पंढरपूरला राहावं, माऊलींच्या चरणाजवळ, देवाच्या तुकोबारायांच्या चरणाजवळ राहून चिंतन करावं, गोष्ट बरोबर. आपला विषय काय चालला? काही वेळेला गडबड करावी, काही वेळेला करू नये. विद्या मिळवताना गडबड करू नये. अजरामरवत प्राज्ञ. आपण अमर आहोत, आपण मरणार नाही आहोत असं समजून विद्या सावकाश 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 एक एक पाऊल फुंकून फुंकून टाकून माणसानं विद्या मिळवली पाहिजे. तिथं गडबड करून चालत नाही. आणि पुढच्या क्षणी आपल्याला मरण येणार आहे असं समजून या क्षणी दानधर्म केला पाहिजे. गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्म आचरेत. मृत्यूनं जणू आपले केस धरलेत आणि आता तो केव्हाही आपल्याला उचलणार आहे असं समजून माणसाने धर्म आचरेत, धर्माचं आचरण करावं, योग्य पद्धतीची क्रिया करावी, आपलं हित साधून घ्यावं. याच्याकरता गडबड केली पाहिजे. लवकर लवकर त्वरा केली पाहिजे. राम राम स्मराधी लाहो करा. लाहो करा म्हणजे काय? गडबड करा, धावपळ करा, शांत बसून राहू नका. नामस्मरण करायचंय, गडबड झालीच पाहिजे, त्वरा केलीच पाहिजे. पण नामस्मरण करताना गडबड करून चालत नाही. राम कृष्ण हरी हे तिन्ही शब्द पूर्ण उच्चारले. रामकृष्ण 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 असं करून गडबड करून चालत नाही. कुठलाच शब्द जर पूर्ण उच्चारायचा नसेल, नामस्मरण केल्याचा परिणाम होत नाही असं मी म्हणत नाही. पण माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा हे जर असेल तर प्रत्येक अक्षर पूर्ण उच्चारलं गेलं पाहिजे. याचा अट्टहास केला पाहिजे का नाही? राम कृष्ण हरी हे तिन्ही शब्द आपल्या मुखातून पूर्णच आले पाहिजेत. नामस्मरणाकडे प्रवृत्ती होताना गडबड व्हावी, पण नाम मुखात आला की गडबडीनं ते नाम घेऊ नये. मग मात्र सावकाश घ्यावं, मग मात्र निवांत ते करावं. कशा करता मी आपल्याला बोललो? हे रथ सांडोनी पहिले द्वारी याचा विचार करताना आपण काल हे बोलत होतो की आराम आणि वेग या दोन्ही गोष्टी परमार्थामध्ये चालत नाही. आरामानं करीन, आज करीन, उद्या करीन, परवा करीन, काय ज्ञानेश्वरी काय पळून जाते काय महाराष्ट्रातून? उद्या पारायण सुरू केलं तर काही बिघडणार आहे काय? गाथा काय लगेच नष्ट होणार आहे काय? अरे तुम्हीच कीर्तनामध्ये सांगता जग बुडल पण गाथा बुडायचा नाही. आणि मग काय भीती आहे? करू पुढच्या वर्षी, निवांत करू, अजून जरा वेळ आहे, होईल, अजून होईल होईल. काय एवढं त्याच्यामध्ये गडबड काय आहे? गाथा बुडण्याची गडबड नाही हो, आपण बुडण्याची गडबड जास्त आहे. आपण कधी संपू हे माहिती नाही, म्हणून लवकरात लवकर प्रवृत्त झालं पाहिजे. आपला कोणताही क्षण शेवटचा असू शकतो, असा काही नियम नाही. खात्रीपूर्वक सांगा बरं, पुढच्या वर्षीपर्यंत कोण टिकणार आहे? म्हणजे मी सुद्धा आहे का? नियम आहे का? असं काही नाही. भगवंताची इच्छा जशी असेल तसं या जगतामध्ये होईल. म्या हलविल्या प्राणू हले. जगातेचा भगवान बोलले, जसं होईल तसं होईल. पण उद्या काय होणार आहे याचा विचार करून आज आपण निर्णय घेतला पाहिजे. आहे ज्ञानेश्वरी आहेच आहे, 700 वर्ष टिकली आणि आत्ताच काही संपते काय असं म्हणून चालत नाही. तर रामायणामध्ये रामचंद्र प्रभूला ते अभिषेक करायचा विचार जेव्हा वसिष्ठ विश्वामित्रांनी बोलून दाखवला दशरथाच्या जवळ, तेव्हा दशरथ राजे म्हणले उद्या करू. ते उद्या म्हणण्यामध्ये जी रात्र आली त्या रात्रीमध्ये ती बाई बिथरली. कोण? कैकई. ती बिघडली. मग तिने काय केलं ते आपल्याला पुढचं माहिती आहे. बाईचं कर्तृत्व फार मोठं. रात्रीत बिघडली, एवढं मोठं कर्तृत्व बाईने गाजवलं. मुलगा वनवासाला, नवरा वैकुंठाला, एकाच वेळेला बाईने साधून घेतलं. काय कर्तृत्व, काय उपयोग झाला त्याचा? काही नाही. जर दशरथ राजे म्हणाले असते शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम, जे शुभ आहे ते शीघ्र करावं आणि जे अशुभ आहे त्याला उशीर करावा. जे वाईट आहे ते पुढे ढकलत राहावं आणि जे चांगलं आहे
ते ताबडतोब करावं. ज्ञानेश्वरी वाचणं चांगलं की वाईट? चांगलं असेल तर शुभस्य शीघ्रम, ताबडतोब ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. काय हो, असं मनात आलं की आधी उठावी, ज्ञानेश्वरी हातात घेऊन ओम नमो जी आद्य सुरू करावं, वेळ लावू नये. मग दशरथ राजे म्हणाले, करायचा आहे अभिषेक, माझ्याही मनात रामालाच करायचा आहे, पण उद्या करू. उद्यामध्ये एक रात्र गेली. रात्रीचा परिणाम काय झाला? अभिषेक किती वर्षांनी झाला? 14 वर्षांनी. म्हणून रामायणामध्ये उद्या म्हणलं की 14 वर्ष. आज ज्ञानेश्वरी वाचावं वाटली, रात्री जर वाटलं उद्या वाचू, किती गेली मध्ये? 14 वर्ष जातील. आणि 14 वर्षात जगू का मरू कुणाला माहिती? आत्ता लगेच शुभस्य शीघ्रम, ताबडतोब ते केलं पाहिजे. तिथं मात्र वेग घेतलाच पाहिजे. पारायण करायचंय, उपासना करायची. गृहीतैव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. पण जर आपल्याला विद्या मिळवायचीच असेल, ज्ञान मिळवायचंच असेल, गडबड करून चालत नाही. उपनिषदामध्ये असे अनेक संदर्भ आपल्याला पाहता येतात. कशी गंमत आहे, एखादा मुलगा आपल्या गोत्र वगैरे घेऊन आपल्या गुरूंकडे जातो आणि गुरूंना सांगतो मी या गोत्राचा आहे, किंवा आपल्याला त्या जाबालाची कथा जर पाहिली तर आपल्याला तेही लक्षात येईल. तिथं जाऊन विनंती करतो गुरुचरणाजवळ जाऊन एखादा विद्यार्थी की मला ब्रह्मज्ञान द्या. मग गुरुजी काय म्हणतात? बरं, ब्रह्मज्ञान पाहिजे का? बस बस. किती पैसे आणलेस तू? असं नाही ना. ब्रह्मज्ञान पाहिजे का? चल डोळे मीट, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, झालं तुला ब्रह्मज्ञान. असं आहे का? ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे? नाही होत असं. मग गुरु काय करतात? आलास का बाळा तू? बर, तुला ब्रह्मज्ञान हवं का? हो म्हणे गुरुजी, ब्रह्मज्ञान हवं. मग आता तू थकून आलास, दमून आलास गावाकडून, आई वडिलांना सोडून आलास, आजची रात्र राहा, उद्या सकाळी बघू आपण ब्रह्मज्ञानाचं काय करायचं ते. उद्या सकाळ झाली की तो विद्यार्थी पुन्हा, गुरुजी काल म्हणाला होतात ब्रह्मज्ञानाचं सकाळी बघू म्हणून. सकाळ झाली, ब्रह्मज्ञान. मग गुरुजी सांगतात, बाबा असं ब्रह्मज्ञान होत नसतं. तू आता आश्रमात आलास की नाही, आता तू आश्रमाचा एक घटक झालास, आश्रमात राहा, बघ बाकीचे सगळे कसे राहतात, त्यांची दिनचर्या काय, किती वाजता उठतात, काय करतात, कसं खेळतात, कसा अभ्यास करतात, कसं पाठांतर करतात, तसं तू इथं राहायचं. मी सांगतो ती कामं करायची. म्हणे करेन गुरुजी. काय काम आहे? मग गुरुजी त्याला सांगतात, काही नाही, हे बघ या आपल्या आश्रमाच्या 100 गायी आहेत. या गायी आहेत की नाही? आहेत. ह्या गायी घेऊन रोज सकाळी रानामध्ये जायचं, दिवसभर त्या गायींना चारायचं, पाणी दाखवायचं, आणि संध्याकाळी या सगळ्या गायी व्यवस्थितपणानं संध्याकाळी आपल्या आश्रमात परत आणायच्या. हे काम तुझ्याकडे उद्यापासून. गुरुजी करतो. किती दिवस करू? मग गुरुजी सांगतात या ज्या 100 गायी आहेत, या 100 गायींच्या 1000 गायी झाल्या की तुला ब्रह्मज्ञान देतो. आता 100च्या 1000 होईपर्यंत म्हणजे काय? 100च्या 1000 गायी व्हायच्या कधी महाराज? मग मी तुला ब्रह्मज्ञान देतो म्हणजे काय? म्हणजे काही नाही, याच्या मागचा विचार एवढाच आहे की हा गडबड करत नाही ना, आलेला विद्यार्थी ब्रह्मज्ञानाकरता धावपळ करत नाही ना, मिळेल न मिळेल याच्यावर विश्वास न ठेवता इथून जाण्याचा प्रयत्न करत नाही ना. 100 गायीच्या 1000 गायी होईपर्यंत याच्या अंतःकरणामध्ये जी ब्रह्म जिज्ञासा जागृत झालेली आहे तिची तीव्रता तशीच टिकते का नाही हे बघण्याकरता 100 गायीच्या 1000 होऊ देत, मग मी तुला ते देतो, मग ब्रह्मज्ञानाचा विचार आपण करू. गडबड चालत नाही. 1000 गायी झाल्यानंतर मग त्याला पुढे शिकवण्याचा गुरुजी विचार करतील, आणखीन काही बोध देतील न देतील, आणखीन काही कामं सांगतील. त्याच्या अधिकाराला पाहून गुरुजी जे करायचं ते नंतर करतील. गडबड चालत नाही, आराम चालत नाही, बसून राहून चालत नाही. परमार्थामध्ये काहीच करणार नाही, हातपाय हलवणार नाही, नामस्मरणही करणार नाही, पण ब्रह्मज्ञान झालं पाहिजे नाही बाबा. सेवा हा दारवंठा. मोक्ष पाहिजे असेल तर सेवा केली पाहिजे. सेवा द्वारम आहुर विमुक्ते हे भगवतांनी सांगितलं. सेवा हे मोक्षाचं द्वार आहे. ही सेवा केल्याशिवाय, अंग झिजवल्याशिवाय आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. म्हणून पहिल्या दारामध्ये हा रथ सोडून द्या, हा आराम पहिल्या प्रथम सोडून द्या. चातुर्मासाला आपल्याला राहायचंय, आराम सुटलाच पाहिजे. आरामात बघू जाऊ, वेळ आहे अजून, नंतर बघू,
काय एखादं प्रवचन बुडलं तर बिघडणार आहे, नाहीतरी उद्या सांगतातच की काल काय सांगितलं ते, चला जाऊ द्या पुन्हा जाऊ आपण. नाही, आराम बंदच झाला पाहिजे. पडून राहणं, आळसावून राहणं, आज नकोच वाटायला लागलंय असं वाटणं, याला अर्थ नाही. आळस टाकला पाहिजे, वेग टाकला पाहिजे, विश्वासानं श्रवण घडलं पाहिजे. याच्याकरता रथ सांडोनी पहिले द्वारी, रथ टाका. त्याच्यानंतर छत्र चामर दुसरे द्वारी. छत्र आणि चामर थोडं पुढं चला. छत्र आणि चामर हे सुमंताने दुसऱ्या दारात टाकले. छत्र आपल्याला माहिती, छत्री, छत्र, आणि चामर म्हणजे चौरी. अंगावर चौऱ्या ज्या ढळतात वाऱ्या करता त्या चामर असं म्हणतात. छत्र चामर हे दुसऱ्या दारात टाकलं पाहिजे. काय आहे हे छत्र, काय चामर म्हणजे काय, छत्र म्हणजे काय, हे टाकायचं म्हणजे काय, लक्षणेने याचा अर्थ काय करायचा. दोन अंगानं आपल्याला या छत्र चामराचा विचार करता येतो. पहिला विचार आहे, डोक्यावर छत्री धरतात कशा करता, ऊन लागू नये, पाऊस लागू नये याच्याकरता छत्री धरतात. चौऱ्या कशा करता ढाळतात, वारा लागावा, उकडायला लागलं चौऱ्या ढाळल्या त्याच्याने वारा लागतो. वारा, ऊन, पाऊस हे जे सगळे द्वंद्व आहेत ना, ही द्वंद्व आपल्या परमार्थाला कुठे ना कुठेतरी प्रतिबंध करत असतात. माणूस पावसाला घाबरतो, माणूस उन्हाला घाबरतो, माणूस वाऱ्याला घाबरतो. त्याची काही प्रसंगामध्ये त्याची अपेक्षा ठेवतो. पावसाळा आला की त्याला वाटतं पाऊस पडला पाहिजे, उन्हाळा आला की त्याला वाटतं ऊन पडलं पाहिजे, उन्हाळा आला की त्याला वाटतं अंगाला थंडगार वारा लागला पाहिजे, फार उकडतंय अंगाला घाम येतोय, वारा लागला पाहिजे. वाटतं की नाही. जास्त उकडायला लागलं तरी पंख्याखालची जागा प्रवचनात का होईना बरी वाटतेच की नाही. पाऊस पडायला लागला तर जिथं गळत नाही तिथं बसावं वाटतं का जिथं बरोबर टपकतं तिथंच बसावं वाटतं. बरोबर त्याच्या खाली बसायचं असं कोणी करतं का, नाही ना. आम्हाला पाऊस नको, वारा नको, ऊन नको. काही प्रसंगामध्ये पाऊस पाहिजे, वारा पाहिजे, ऊन पाहिजे. सगळं हे पाहिजे नको या दोन्ही गोष्टी आहेत. ऊन, वारा, पाऊस हे सगळं जे आहे यांची भीती टाकली पाहिजे. आता ऊन जास्त पडलं दुपारच्या वेळेला, आणि कुठे दुपारी 2 वाजताचा पाठ आहे, वेदांताचं चिंतन चांगलं चालू आहे, पण कडक ऊन पडलं, माणूस म्हणतो एवढ्या उन्हात कसं जायचं, भीती वाटते. खूप पाऊस पडायला लागला, कसं काय प्रवचनाला जायचं, नाहीतरी तिथं काही फार सगळा मंडप गळतो, काय उपयोग आहे तिथं जाऊन, कशाला एवढा पाऊस पडतोय, कोण यावं कोण जावं तिथपर्यंत भिजत भिजत, आणि काय तरी ते ऐकायचं, आपुलेने भेदेवीण माझे जाणीजे पण तया नाव शरण मजे येणे गा, काय ते उगच आपलं ऐकत बसायचं. त्याच्यापेक्षा घरी बसलेलं काय वाईट. वारा सुटला, नको बाबा वाऱ्यात जाणं नको. पुन्हा आपल्या कानातून वारा आत गेला, थंडी बाधली, आपल्याला सर्दी झाली, पुन्हा खोकला झाला, ताप आला, घरचे पुन्हा घरी बोलवून घेतील. बोलवत नाहीत पण एक आपल्या मनात आलेली शंका सांगतो, त्या कशाला बोलवायला गेले, त्यांना बरं चाललंय तिकडं त्यांचं. तरी आपल्याला असं वाटतं वारा नको, यांची भीती टाकली पाहिजे. छत्र धरणं म्हणजे काय, उन्हाची भीती बाळगणं. चौऱ्या ढाळणं म्हणजे काय, वाऱ्याची अपेक्षा ठेवणं. आपल्या परमार्थाचा आणि आपल्या भोवतालच्या निसर्गाचा एक संबंध असतो. तो निसर्ग अनुकूल असला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं बरोबर आहे. पण निसर्गाची सगळी प्रतिकूलता निर्माण झाली तरी आपल्या निष्ठेला आणि आपल्या साधनांच्या सातत्याला बाधा न आली पाहिजे. भानुदास महाराजांचं वचन काय आहे, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा, न करी आणि कांचा पांगिला. साधना विचारात घेत असताना भोवतालच्या निसर्गाचा साधनेवर परिणाम होतो. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी शुचौ देशे याच्यावर भाष्य करत असताना आजूबाजूला काय असावं, ती जागा कशी असावी, तिथं कोण असावं, कोणते पक्षी नसावेत, कोणते प्राणी नसावेत, या सगळ्याचा विचार. अरण्यामध्ये जाऊन तप करायचंय आणि जाऊन तिथं बसल्यानंतर कुणीतरी जाताना सांगितलं मगाशी इथं वाघ पाहिला बरं का, आता तप होईल काय,
होणार नाही ना, तप होणार नाही. आता भीती वाटेल की नाही, नको बाबा इथं नको, दुसऱ्या ठिकाणी बसू. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बाबा एखादं शिवालय बघा, एखादा निगूढ मठ बघा, त्याच्या आजूबाजूला तिथं बसा. एखादा मयूर मोर बीर नाचत असेल तर आमचं काही म्हणणं नाही. मग कोणते पक्षी असावेत कोणते नसावेत, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं विस्ताराने जे भाष्य केलं, ते सगळं जे भाष्य शुचौ देशे या देशाचा विचार करत असताना अनुकूल निसर्गाचं चिंतन ज्ञानोबारायांनी केलं की नाही? केलं. तुकाराम महाराजांनी सुद्धा निसर्गाचा विचार केला की नाही? बाबा हे सगळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हरी, हे का म्हणा वृक्षवल्ली सोयरे का वाटतात? ज्ञानोबारायांचं चिंतन आपण पहा. अरे निसर्ग कोणता आहे, काय आहे, कसा आहे याचा विचार करायचं कारण नाही. वायू आणि तया पडे गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे पढियंती तया. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन जर आपण लक्षात घेतलं तर ज्ञानोबा हे फार बारकाईनं बोलतात. त्यांना काय आवडतं? वायू आणि तया पडे. त्याला वायूचं काही वावडं नाहीये. किती जोराचा वायू सुटला तरी त्याला चालतं, वायू पूर्ण बंद पडला तरी त्याला चालतं, अंगावरून नुसती वाऱ्याची झुळूक गेली तरी त्याला आनंद होतो, वारा नाही आला तरी त्याला आनंद आहे. उकडतं म्हणून तो केवळ त्या निमित्तानं आपला परमार्थ बंद करत नाही. फार वारा सुटला हे निमित्त शोधून तो आपला परमार्थ बंद करत नाही. कोणत्याही पद्धतीने आपल्या भोवतालच्या निसर्गाचा आपल्या परमार्थावर परिणाम न झाला पाहिजे आणि प्राप्त नैसर्गिक परिस्थितीचं आपल्या अंतःकरणामध्ये भय निर्माण न झालं पाहिजे, याच्याकरता छत्र चामर दुसऱ्या दारामध्ये टाकून द्या. हा विचार टाका, काही उपयोग नाही. एक अर्थ. दुसरा एक अर्थ सांगून मी आजच्या पुरता थांबतो. आज चतुर्थी आहे, मलाही अभिषेक आहे, चतुर्थी अनेकांना सोडायची आहे, मी फार वेळ घेणार नाही. एक फक्त दुसरा अर्थ सांगून आत्ता थांबतो. छत्र चामर टाका, हे जे पुन्हा नाथ महाराजांनी सांगितलंय छत्र चामर, लक्षणा काय करतात त्याची? तुकाराम महाराजांचं चिंतन आपण पहा. तिथं छत्र शब्द तुकाराम महाराजांनी वापरला म्हणून मी बोलतो. शिवाजी महाराजांनी जे द्रव्य पाठवलं त्या द्रव्यामध्ये ज्या काही पदार्थांचा त्याग, द्रव्याचा त्याग तुकाराम महाराजांनी केला, त्याच्यामध्ये तुकाराम महाराज काय म्हणाले? दिवट्या, छत्री, घोडे हे तो बऱ्यात न पडे. बरोबर. इथं दिवट्या, छत्री, घोडे हे तीनच होते असं नाही, ही सगळीच साधनं होती. ही दिवटी काय आहे? शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांकडे दिवट्या पाठवाव्यात. म्हणजे काय? दिवटी पाठवावी. दिवटी म्हणजे काय? कशासाठी दिवटी लावली जाते? प्रकाशाकरता लावली जाते. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये प्रकाशही नव्हता काय? अरे त्यांचाच प्रकाश इतका होता की भगवंताला सुद्धा त्या प्रकाशाचं वेड लागावं. बाह्य प्रकाशाची काय चिंता करायची तुकाराम महाराजांच्या बाबतीत? ज्ञानेश्वर महाराजांच्या घरामध्ये प्रकाश नव्हता. अरे ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच प्रकाश आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाश. अजून काय पाहिजे? ज्ञानोबा आहे सूर्यच आहेत, तुकाराम महाराज सूर्यच आहेत, त्यांचा प्रकाश कमी आहे का? तुकाराम महाराजांकडे दिवटी पाठवली, छत्री पाठवली. कशा करता? पावसाळ्यामध्ये डोंगरावर जाण्याकरता तुम्हाला छत्री लागेल म्हणून शिवाजी महाराजांनी छत्री पाठवली काय? हे छत्र पाठवणं, दिवट्या पाठवणं, घोडे पाठवणं कशा करता? बाबा तुम्हाला डोंगरावर चालत जायला फार वेळ लागतो, घोड्यावरून गेलात तर लवकर जाता येईल आणि जास्त वेळ भजन करता येईल म्हणून घोडे पाठवले काय? घोडे कशा करता? दिवट्या कशा करता? छत्री कशा करता? दिवट्या रात्रीच्या प्रकाशाकरता पाठवल्या नाहीत. दिवटी हा मान आहे, ऐका, छत्र हा मान आहे. पूर्वीच्या काळामध्ये काही काही विद्वानांना दिवसा दिवट्या लावून फिरायची परवानगी होती. इतकी त्यांची विद्वत्ता की त्यांना दिवसा सुद्धा दिवट्या लावून फिरायला परवानगी होती. दिवसा सुद्धा सूर्य आकाशामध्ये तळपत असताना ते विद्वान स्वतःच्या दिवट्या लावून चालत असत. दिवटी हा मान आहे, छत्र हा मान आहे. कुणाच्याही डोक्यावर छत्र धरलं जात नाही. छत्र धरलं जातं माऊलींच्या पालखीवर, छत्र धरलं जातं तुकोबारायांच्या पालखीवर. मान आहे तो, एक विशेष मान दिला गेला. ज्ञानोबा तुकाराम महाराजांना त्या मानाची अपेक्षा आहे किंवा नाही हा प्रश्न नाही, परंतु जगतामध्ये विद्वानांना त्या मानाची अपेक्षा.
मुद्दाम विद्वान आपलं छत्र धरणारा, तो बारीपण करणारा जो कोणी असेल त्याला हाताला धरून दिवसा असो रात्री, आता रात्री छत्र घेऊन फिरायचं काय कारण आहे? रात्रीच्या दिवसा छत्र डोक्यावर घेऊन फिरला बाबा, ऊन आहे म्हणून डोक्यावर छत्र, रात्री काय? रात्री सुद्धा छत्र डोक्यावर त्यांच्या. ते जेव्हा जेव्हा चालतात तेव्हा त्यांचा छत्रधारी जो कोणी सेवक आहे, छत्र धरणारा जो कोणी सेवक आहे तो त्यांच्या डोक्यावर छत्र धरून रात्री पण चालतो, त्यांच्या मागोमाग चालतो. कशा करता? तो एक मान आहे. दिवटी हा मान आहे, चामर हा मान आहे, त्यांच्यावर चौऱ्या ढाळा मान आहे. तो केवळ त्यांना आराम मिळावा एवढाच विचार शिवाजी महाराजांनी केला नाही, तर ही दिलेली राजमान्यता, तुकाराम महाराजांच्या सत्तेला दिलेली राजमान्यता म्हणजे दिवटी. तुकाराम महाराजांच्या सत्तेला दिलेली राजमान्यता म्हणजे छत्री, म्हणजे घोडे. लोकमान्यता, राजमान्यता, विद्वन मान्यता. काही वेळेला विद्वत सभेमध्ये दिवटीचा मान दिला जातो. ही विद्वत सभा तुम्हाला सांगते की उद्यापासून तुमचं ज्ञान आम्हाला इतकं पटलेलं आहे, भावलेलं आहे की तुम्हाला पराजित करणारा इथं कोणी नाही, म्हणून उद्यापासून तुम्ही दिवसा दिवटी लावून फिरायला हरकत नाही. विद्वत सभेने मान्यता दिली, विद्वान मान्यता मिळाली. शिवाजी महाराजांनी छत्री पाठवली, राजमान्यता मिळाली. लोकांनी तुकाराम महाराजांचं महत्व मान्य केलं, लोकमान्यता मिळाली. लोकमान्यतेतून, राजमान्यतेतून, विद्वान मान्यतेतून अशा पद्धतीच्या मानाचे प्रसंग काही जणांच्या जीवनामध्ये येतात. हा मान घेऊन जर कोणी परमात्म्याला भेटायला जात असेल तर ते चालत नाही. दिवटी बाजूला ठेवा, देवासमोर कुठली दिवटी घेऊन जाता? इतर विद्वानांसमोर तुमची दिवटी मिरवाना, इतरांसमोर तुमचं छत्र मिरवाना, इतरांसमोर तुमचे घोडे घेऊन जाना, परंतु देवाकडे जाताना कुठला घोडा, देवाकडे जाताना कुठली दिवटी घेऊन जाता? अरे जगतामध्ये सगळा प्रकाश त्याचा आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमाग्नी तमेव भांतमानुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती. असा जर परमात्मा असेल तर त्या परमात्म्याकडे जाताना दिवटी लावायची नाही, परमात्म्याकडे जाताना तो मान ठेवून जायचं नाही, परमात्म्याकडे जाताना ते छत्र डोक्यावर धरून जायचं नाही. इतर विद्वानांपुढे तुम्ही विद्वान, सामान्य माणसापुढे तुम्ही विद्वान, मूर्खासमोर तर तुम्ही विद्वानच विद्वान. त्यांच्या समोर जाताना 2-2 छत्र धरून जाना, प्रश्न नाही. नाही चहू बाजूनी दिवट्या लावून जा, तरी मूर्खाला महत्व कळत नाही, ते कळतच नाही. पण भगवंताकडे जात असताना मात्र हे सगळं टाकावं लागतं. नको आम्हाला, काय करायचंय हा मान? तुकाराम महाराज म्हणतात हा मान, जगन्मान्यता आम्हाला मिळते म्हणून तर आम्ही जगाच्या वाट्याला जात नाही. आम्हाला नको ह्या जगाचा मान, लोकमान्यता नको, विद्वान मान्यता नको. काय करायचंय? विद्वानांनी मला शहाणा म्हणावं अशी माझी अपेक्षा नाही, विद्वान मला काय म्हणतात याच्याकडे माझं लक्ष जात नाही. माझी भावना एवढीच आहे की माझ्या मुखातलं नाम बंद पडू नये. जग काय म्हणतं मला माहित नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. जग हसत असेल हसू देत, विद्वान नावं ठेवत असतील ठेवू देत, काय लोकांना म्हणायचंय ते म्हणू देत, पण मी असा आहे. आपण तुकाराम महाराजांचे व्यभिचार भावातले अभंग जर पाहिले तर तुकाराम महाराज म्हणतात वाळो जन मज म्हणत शिंदळी. म्हणू देत, लोकांना मला नावं ठेवायची आहेत ना, मला तेच पाहिजे. लोकांनी मला नावं ठेवावीत, लोकांनी मला दूर करावं, लोकांनी मला जवळ घेऊ नये, लोकांनी माझे सत्कार करू नयेत. न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. नको बाबा, माझी स्तुती करू नका, काय उपयोग आहे त्याचा? व्हावया भिकारी हेची आम्हा कारण, अंतरोनी जग व्हावे दुरी. नको बाबा, हे जग दूर व्हावं, जन दूर व्हावेत, अंतरावेत आम्हाला, याच्याकरता आम्ही भिकारी झालो, याचं हे कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज भिकारी नाहीत, पण तुकाराम महाराज म्हणतात ते भिकारपण आम्ही स्वीकारलंय, स्वीकारलं. आम्ही भिकारीपणाचा आव आणला का? कारण भिकारी झालं की कोणी जवळ येत नाही, भिकारी झालं की लोक त्याला जवळ करत नाहीत. भिकारी ए दूर हो, चल तिकडं, जवळ येऊ नको, या गल्लीत पुन्हा दिसायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला तेच पाहिजे होतं. आता इथं कुठंच दिसायचं नाही, मग कुठं जायचं? डोंगरावर जाऊन भजन करायचं, कुठंच जायचं नाही. व्हावया भिकारी हेचे आम्हा कारण. नको बाबा,
ज्ञानेश्वरीतलं सूत्र तुकाराम महाराजांनी आचरणात आणलं. निकवड्या निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. नको बाबा, काय करायचंय? जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोय न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. ज्ञानोबराय बोलतात, काय का वाचस्पतीचे नि पाडे, सर्वज्ञता जोडे, परी वेडिवे माझे दडे, महिमे भेणे. आपला महिमा वाढू नये याच्याकरता वेड्यासारखे ते वागतात. वेड्यासारखा त्यांचा आचार असतो. नको वाटतं त्यांना. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी. पिसेपण, पिस म्हणजे वेड. आम्ही वेडे आहोत असं जगाला दाखवतात. जगाला ते वेडे वाटतात, पण आवडोनी पिसेपण मिरवी, आवडोनी चातुर्य लपवी, आवडोनी महत्व हरवी. आपलं महत्व जगतासमोर मांडत नाही. मी मोठा, मी मोठा, मी मोठा. तुकाराम महाराजांना म्हणता आलं नसतं काय? अरे त्या काळातला सर्वश्रेष्ठ राजा त्यांना मोठं म्हणायला तयार होता, पण तुकाराम महाराज म्हणाले नको, हे तो बऱ्यात न पडे. हे बरं म्हणजे काय? हा इथला बरं शब्दाचा अर्थ परमार्थ. हे परमार्थात बरं नाही, हे परमार्थात चांगलं नाही. तुम्ही पाठवलेली ड्युटी, जर मी निघताना कोणी ड्युटी घेऊन तुमचा सेवक माझ्याबरोबर चालला आणि पुढून लोकांनी म्हटलं वा वा काय विद्वत्ता आहे, तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी दिवसा ड्युट्या लावून फिरायची परवानगी दिली, केवढे तुकाराम महाराज विद्वान, आणि माझ्या मनात देवा अभिमान निर्माण झाला तर नको, हे बऱ्यात न पडे. हे बरं नाही देवा, आमच्या पारमार्थिक जीवनाच्या संबंधानं हे बरं नाही. म्हणून छत्र चामर हे जे सगळं टाकायला सांगितलं दुसऱ्या दारामध्ये, ते दोन्ही अंगाने निसर्गाची प्रतिकूलता अनुकूलता हे द्वंद्व दुसऱ्या दारात टाका एक, आणि दुसरं महत्वाचं अमान अभिमान हे इथं टाकून द्या दोन. नको, आपण निष्ठुर झालं पाहिजे, निकवडा झालं पाहिजे, भिकारी झालं पाहिजे, म्हणजे लोक आपल्या जवळ येणार नाहीत. लोकांनी मान दिला की माणसं बिघडतात. स्तौनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. एखाद्याची स्तुती करून आयुष्याचं मातेरं करण्यात तात्पर्य नाही. काय प्रवचन झालं हो महाराज, तुमच्यासारखं प्रवचनच कोणी करत नाही म्हटलं की आम्हाला रात्रभर झोप लागत नाही. काय माझं प्रवचन, काय माझं प्रवचन. स्तुती करावी की करू नये? तुम्ही मोकळ्या मनानं करालही कदाचित, पण त्याच्याने माझ्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण? कोण जबाबदार, तुम्ही का मी? सांग. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नकोच ती भानगड. स्तवून या नरा केला नको ना, माझ्या आयुष्याचं मातेरं मला करूनच घ्यायचं नाही, नको. मान अभिमान हे दुसऱ्या दारात टाकायला सांगितले. मान घेऊन देवाच्या भेटीला जाता येत नाही, अभिमान घेऊन देवाच्या भेटीला जाता येत नाही, आरामाची भूमिका घेऊन देवाची प्राप्ती करून घेता येत नाही. ताबडतोब देव भेटावा या वेगाच्या अपेक्षेने परमात्मा प्राप्ती होत नाही. शरणागतीत या सगळ्या भावना टाकाव्या लागणार. शरणागतीत काय काय टाकावं लागणार आहे. ज्ञानोबरांनी जी भूमिका सांगितली त्याचा विचार केला तर आपलेनी भेदे विण, इथं आपला स्वतःचा भेद सुद्धा टाकला पाहिजे. ही शेवटची भूमिका ज्ञानोबराय बोलतात. त्याच्या आधी काय काय टाकलं पाहिजे याचा विचार करा. त्याच्यामध्ये हे टाकलं पाहिजे. आरामाची भूमिका टाकून मग शरण गेलं पाहिजे. मी एखाद्याला शरण जाताना जर त्यांना सांगितलं मी शरण आलोय तुम्हाला, पण मला काम सांगायचं नाही, शरणागती आहे का होई? नाही. शरण जायचं असेल तर त्याचं काम केलंच पाहिजे. तो जे सांगेल ते केलं पाहिजे. ते पारतंत्र्य स्वतःहून स्वीकारलं पाहिजे. त्याच्या अंकित राहता आलं पाहिजे, तर ती शरणागती. मी तुमच्या घरी येणार आहे राहायला, मला वाटेल तेवढे दिवस राहू द्या, पण काम कोणतं सांगायचं नाही. किती दिवस? चालत नाही महाराज. अहो जावई जास्त दिवस राहिला तर त्याला कामं लावतात. बाकीच्यांची काय कथा आहे, चालत नाही. आरामाची भूमिका घेऊन चालत नाही. तशीच वेगाची मी येईन तुमच्या घरात, पण ताबडतोब माझं काम करून द्या, मी शरण आलोय. नाही, शरण आलास ना, मग मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत प्रतीक्षा कर. मी जोपर्यंत तुला काही सांगत नाही तोपर्यंत प्रतीक्षा कर. मी सांगेन जेव्हा तुला ब्रह्मज्ञान द्यायचंय तेव्हा मी देईन. योग्य काल उद्भूत झाला म्हणजे मला कळेल, मी तुला देईन, पण तोपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. वेगाची अपेक्षा ठेवून गुरुला शरण जाऊन चालत नाही. आरामाची अपेक्षा ठेवून भगवंताची शरणागती स्वीकारता येत नाही. हे जसं आहे तसं निसर्गाची अनुकूलता प्रतिकूलता हे द्वंद्व अंतःकरणात ठेवूनही देवाकडे जाता येत नाही. भगवान परीक्षा घेण्याकरता बऱ्याच वेळेला प्रतिकूलताही निर्माण करतील, बऱ्याच वेळेला अनुकूलताही निर्माण करतील. ध्यान लावलंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत,
ध्यान लावण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंताला वाटलं याची परीक्षा घ्यावी म्हणून भगवंतानी मंद वारा सुरू केला. गार वारा उन्हाळ्यात अंगाला लागल्यावर झोप लागल का ध्यान लागेल? झोपच लागेल. भगवान परीक्षा घेतील. कधी अनुकूलता सिद्ध करून परीक्षा घेतील, कधी प्रतिकूलता सिद्ध करून परीक्षा घेतील. या द्वंद्वाला अंतःकरणात ठेवून भगवंताची प्राप्ती होत नाही. मान अभिमान अंतःकरणात ठेवून भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामर दुसरे द्वारी, पादत्राणादी सामुग्री तिसरे द्वारी पै राहे. आपल्या पायातली पादत्राणं, आपल्या पायातल्या चपला वाहणा या तिसऱ्या दारात टाकायला सांगितले आहेत. आता इथं पादत्राण चपला या शब्दाचा अर्थ काय करायचा आहे त्याचा विचार उद्याला करू.